नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण ज्या बैलानं सलग 2 सीझनमध्ये शंकरपटामध्ये धुमाकूळ घातलाय असा लाडका आपल्यासोबत आहे आणि मालक कैलासभाऊ हिवाळे, तसेच ड्रायव्हर विठ्ठल बाप्पू आगळे, सोनू भाऊ हे आपल्यासोबत आहे. तर चला बघूया. भाऊ, लाडक्या आज आपल्या हातात आहे, काय सांगता येईल लाडक्याबद्दल? लाडक्या काय आता शंकरपटात मागच्या वर्षी तसं पूर्ण सीझन मध्येच आपण घेतल्यापासून 1 नंबर मध्येच पळाला. काही वेळ थोडा लेटही होता मागच्या वर्षी, काही 1 महिना थोडा लेट पळाला. त्याच्यानंतर सलग त्यांनी सगळे शक्यतो सगळे पहिलेच नंबर केले, त्यांनी तुरळक दुसरे केले. कसं नियोजन झालं होतं लाडक्या घेण्याचं आपलं? लाडक्या घ्यायचा असं नाही, आमच्याकडे ते घुंगरू सेट डगाटाचा पळायचा. मग ते घुंगरू सेट पळता पळता ते आता आम्हाला काही घुंगरू सेटला लाडक्या रोज रोजच काढायचा, आम्हाला कधी दुसरा तिसरा घुंगरू सेट वरती व्हायचा. मग लाडक्या असं थोडं पायऱ्या बिरा म्हटलं चला बाबा आपणच एक चांगला घेऊ. मग लाडक्या त्याच्यानंतर विठ्ठल बापूने आम्ही सगळ्यांनी, आमचे मनोहर भाऊ आहे, आम्ही सगळ्यांनी एक दिवस असंच लाडक्याला वाशिमच्या पटात मागच्या वर्षी पळताना बघितला, लहान वासरू होता. म्हणलं चला आपण मग लाडक्याच घेऊ आणि घेतला. मग लाडक्या असंच ठरलं सगळ्यांचं. लाडक्या हा कुठून घेतला होता? लाडक्या हा वखारीमधून घेतला होता आपण, गजानन भाऊकडून. त्यांच्याकडून आपण लाडक्याची खरेदी केली होती मागच्या वर्षी. काय वय वर्ष असेल त्या टायमाला लाडक्याचं? लाडक्या त्यावेळेस मागच्या वर्षी 2 वर्षाचा असत, 2 त्यावेळेस वर्ष. आपण घेतला तेव्हा लहान वासरू होतं. लाडक्याच का घ्यावा, असं कसं असं का नियोजन? चांगलं होतं, थोडस लहान होतं वयाने, एकदम लहान होतं आणि एकदम कडक पळायचं वासरू. आणि डगाटात त्यावेळेस तो म्हणजे आपण घ्यायच्या आधीच त्यांनी 1-2 पटामध्ये त्यांनी जनरलची पण बैल तेव्हाच काढलेली होती. मग अंदाज होता की बाबा हा येतो घेतल्यापेक्षा आपण चला बा लाडक्याच घेऊ. मग आम्ही लाडक्या घेतला आणि पळालाही. जसा बैल जेवढ्या रकमेचा पैशापेक्षा जास्त पळायला महत्व आहे आणि तो पळाला. कशी झाली होती भाऊ खरेदी? त्यावेळेस आपण बैल घेतला होता 11 लाख रुपयाला. म्हणजे लहान वासराची सगळ्यात टॉपची खरेदी होती त्यावर्षी. आणि तो पळाला पण. त्या पैशाचं सोडू द्या, पण त्यांनी वर्षभर आम्ही जसा घेतला त्याच्यापेक्षा आमच्या अपेक्षापेक्षा जास्त पळाला. कुठनं कोणत्या पटापासून सुरुवात झाली भाऊ आपली खरी लाडक्याची आपल्याकडे आल्याच्या नंतर? कशी काय सुरुवात झालंय, झाली? आम्ही लाडक्या घेतला आणि बैल घरी आणला का, एक तर झालं काय की त्या वखारी म्हटलं म्हणजे तिथं थोडस असं ग्रामीण भाग आणि खेड्यामुळं तिथलं वातावरण एकदम चांगलं होतं. तिथं त्यांच्याकडे होतं तो वासरू एकदम टॉप मध्ये पोहोचत. आपल्याकडे आला, आपल्याकडे थोडं MIDC एरिया, थोडस दमट वातावरणामुळे त्याला 1 महिना वातावरणच सूट नाही झालं. मग थोडासा 1 महिना लेट पळाला. लेट म्हणजे बैल 4थे 5वे असे पाठीमागचे नंबर केले आणि आम्हालाही काही घाई नव्हती. आम्ही एक एक फेऱ्यावर जे मिळेल ते. पण खरं आमची सुरुवात झाली मागच्या वर्षी, जिथं म्हणजे शंकरपटातलं जे हिंदकेसरी म्हणता येईल किंवा सगळ्यात जे मानाचं मैदान आहे बैरम. आम्ही बैरमला गेलो आणि त्या दिवशी पहिल्यांदा लाडक्याने पहिला नंबर केला आमच्याजवळ आणि त्या हिंदकेसरी मैदानातच 1 नंबर केला. त्या दिवशी आमचे सगळे पैसे भेटले होते 11 लाख. खरोखर लाडक्याचं आज करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण आज तुमच्या आवडीचं मैदान कोणतं ठरलं लाडक्याचं? नाही, खरं तर आम्हाला शंकरपट जेवढे बी प्रेमी सगळ्यांसाठी बैरम हा हेच हिंदकेसरी मैदान. म्हणजे त्याच्यात जो नंबर घेईल वर्षभर नाही घेतला तरी चालतो, पण बैलांना नंबर घेतला पाहिजे. आणि मागच्या वर्षी ते दोन्ही मैदानात त्यांनी डलाही पहिला घेतला, दोन्ही मैदानात एकच नंबर केला ते. आज लाडक्या आल्यापासून आपल्याकडे आपल्या दावणीला किती नंबर झाले असतील भाऊ बैलाचे? लाडक्याने खूप नंबर घेतले, पण नाही म्हणलं तरी 50 पेक्षा अधिक घेतले असते. 1 नंबरची पात्र. 1 नंबरची. 2 नंबर तर आम्हाला माहिती, 2 नंबर जास्त म्हणजे 10-20 घेतले असेल, 2-3-4 मग असे. कोणकोणत्या पायऱ्यात पळालाय कोण? नाही, ड गटातले जेवढे आता समजा ड गटामध्ये जे पळणारे होते मागच्या वर्षी, आमच्याकडे खास करून तिकडं ड गटामध्ये आपले भीमाची आणि त्याची भागड खूप दिवस पळाली. त्याच्यानंतर सगळे शक्यतो तो विदर्भात खेळला जास्त आणि विदर्भातल्याच बैलाच्या पायऱ्यात पळाला. आता ह्या वर्षी जनरलला मागच्या वर्षी आम्ही तो लक्की म्हणून होता, त्या लक्की मध्ये पण खूप नंबर केले आणि त्यानंतर आम्ही जनरलला पळालो शेवटी बैल. आज बऱ्याचशा नंदीच्या पायऱ्यात पळालाय, पण तुमच्या नजरेत खरोखर कोणती जोडी तुमची आवडती ठरली एवढ्या बैलात पळताना? खरं तर आमची घरचीच गाडी सगळ्यात जास्त लखनची आणि त्याची. आम्ही
तीनच यावर्षी खरं तर बैल पाचच मैदान पाचच शंकरपटावरती पळाला. 5 पळाला त्याच्यापैकी 3 मैदान आम्ही घरचीच गाडी पळवली, लखन आणि लाडक्या. त्याच्यात आम्ही 2 याच्यात पहिला केला, एका दुसरा केला. आणि एका मैदानावरती आम्ही वेगळे वेगळे पळवले, तिथं लखननी पहिला केला आणि तिथं तिसरा केला. आणि तिथं हा बिमारच पडला होता. त्याच्यानंतर बैल घरीच राहिला कंटिन्यू 2 महिने सलग. 2 महिने काय झालं होतं नेमकं बैल? त्याला थोडस ते ठोकरल्यामुळं पायात त्याच्या आपल्या खांद्याच्या वरती थोडं भरला होता, मणक्यात बैल भरला गेला होता. त्याच्यामुळे 2 महिने त्याला रिकवर व्हायला लागले. खरं तर ते रिकवर झाला, पण आम्हाला रिक्स घ्यायची नाही. त्याच्यामुळे आम्हाला काय मैदान किती बी होतील पण लाडक्या डबल होणार नाही, आम्ही त्याची काळजी घेतो फक्त. काय सांगता येईल लाडक्याबद्दल की आपल्या दावणीला आला आणि काय बदल झाला? नाही खरं तर तो आल्यापासूनच असं म्हणता येईल की तो आला आणि आम्हाला एकाच महिन्यात त्यांनी जे बैलगाडा क्षेत्रात जे चांगले दिवस आहे ते आम्हाला बघायला मिळाले. सगळ्यात जास्त आनंद झाला की तो कधीच असं नाही वाटलं का त्यांनी कधी अपेक्षा भंग नाही केल्या. ज्या एक नंबर असं मनाला वाटलं लाडक्याने एक नंबर केला पाहिजे तो करतोच. पण शक्यतो तो एक नंबर मध्ये बोलतो, त्याच्यामुळे काही असं वाटत नाही. बाबा नाद आपल्याला कसं कधीपासून आहे? नाही, खरं तर हे माझ्या वडिलांना, माझ्या काकांना, याला सगळ्यांना नाद होता. मी मी एकदम छोटा होतो तेव्हापासून शंकरपटात राहणार आहे. त्याच्यामुळे मला आजही शंकरपटाचीच आवड आहे. आणि ते किती असलं तर शंकरपटाशिवाय मजा नाही. आपण खऱ्या अर्थाने आपण स्वतः या खेळात कधीपासून उतरला? मी तर लहानपणी फार वर्ष होतो, पण मागील काही काळात 2012ला माझे वडील एक्सपायर झाले. त्याच्यानंतर आमच्या घरचे बैल बंद झाले. मग आम्ही राजकारणात असल्यामुळं आम्ही आतापर्यंत काही लक्ष दिलं नाही बैलावरती. मग मागच्याच वर्षी लाडक्या घेतला. त्याच्या अगोदर समजा आम्ही एक वासरू हे आपले विठ्ठल बापूनीच ते घुंगरू घेतला होता आणि तो पळाला, चांगला पळाला तो पण. मग नंतर असं झालं की बाबा चला, आणि बापूमुळं आपलं सगळं एकदम म्हणजे शिस्तीत सगळं जागेवरती आहे. आपण नाही, पण घरच्या सारखं बापू जेवढे बैलाला जीव लावते, आम्हाला स्वतः म्हणजे सगळ्यांनाच, आपले सगळे पोर असते सोबतचे सगळ्यांना जीव लावते. आणि त्याच्यामुळं हे एकदम सोपं झालं आम्हाला बापूमुळं. बाबा आपण काय करायचं याच्या अगोदर? आपला व्यवसाय काय होता? नाही, आम्ही खरं तर व्यवसाय म्हणजे मी सिव्हिलचे कामं करत असतो आपल्या तिकडं आमच्या MIDC मध्ये. आणि मी राजकारणात आहे. आजही आपण सक्रिय राजकारणात असल्यामुळे जास्त वेळ नाही मिळत, परंतु शेवटी हा नाद आहे. याच्याशिवाय काही काम असलं तिकडे ते बंद असतं. त्या दिवशी आपण मैदानावर असतो. आज राजकारणातून वेळ काढून ह्या नादाला वेळ देणं खरोखरच या नादाने आपल्याला काय शिकवलंय? नाही, या नादात खरं म्हणजे बरं का, जीवनात माणसाचा आनंद असला पाहिजे. कोणची व्यक्ती असो कुठेही, आणि तुम्हाला जिथं आनंद मिळेल तिथं माणसाने घेतला पाहिजे. हा जीवन डबल नाही, हे एकच वेळा आहे. आणि याच्यात जिथं आनंद मिळेल तिथं घेतला पाहिजे. आपल्याला आता बैलगाडा क्षेत्रात म्हणा, आपल्याला इथं फार आनंद वाटतो. तर तो आनंद जीवनाचा एक आनंद आहे, तो आपल्याला मिळतो. आणि त्यातल्या त्यात लाडक्यासारखा तो त्याचा आनंद डबल करून देतो आपल्याला. काय लाडक्याकडून अजून अपेक्षा सांगता येईल? लाडक्याकडून काय अपेक्षा नाही. एक वर्ष एक नंबर मध्ये पळाला. आताही या वर्षी आम्ही जेवढे मैदान केले त्याच्यात आम्ही या वर्षी फक्त 6च शंकरपट केले. 6 केले, तर एकाच पटात त्यांनी तिसरा घेतला आणि 4 पटामध्ये पहिला घेतला आणि एकात दुसरा घेतला आम्ही. स्वभावाला कसं सांगता येईल लाडक्या? एकदम शांत बैल आहे. त्याच्या एवढा शांत बैल मला नाही वाटत कोणी असेल. तो कोणाला मारणार नाही, काही नाही. एक दोरवर ठेवा, कुठं ठेवा, त्याला लहान पोरांनी येऊ द्या, मोठे माणसं असू द्या, कोणालाच तो मारतच नाही कधीच. म्हणजे मारायचं काही नाही, एकदम शांत आहे. एवढ्या शिस्तीचा आणि एवढ्या गतीचा बैल, तर खुराकाचा काय हे आहे त्याच्या मागे? खुराक काय रेग्युलर आपण जे सगळेच बैलवाले देते त्याच्यात काही चेंजेस नाही. फक्त थोडस आम्ही त्याला थोडं खवा आणि लोणी हे जास्त देतो. त्याचं थोडस दुधाचा प्रॉब्लेम आहे, दुधाला थोडं कमी देतो दूध त्याला. ते थोडं दुधाला ठसकतो, त्याच्यामुळे जेवढं दूध पिला, समजा 1 बाटली पिला तर 1, 2 पिला, 2, 4 पिला, जेवढं पिल तोपर्यंत त्याची मन आहे तेवढं देतो आम्ही त्याला, बळजबरी देत नाही. मग त्याच्यामुळे त्याला बाकी इतर खिलाई थोडी जास्त द्यावं लागतं. बाकी सगळ्या बैलापेक्षा वेगळं ह्या बैलाचं वेग आहे, हम्म. याच्याबद्दल काय सांगता येईल? वेगळं म्हणजे काय नाही, आता सगळेच नंदी पळते, सगळ्यांचे बैल चांगलेच पळते आपल्याकडे असं नाही. पण त्याचा एक विशेष आहे, तो कुठल्याही बैलात पळू शकतो. तर असं नाही कोणचा तो असं हे बैल आहे का त्याच्यात पळू शकत नाही. तेव्हा कोणत्याही बैलाच्या गळ्यात आजपर्यंत आम्ही ज्या बैलाच्या गळ्यात घातला असं कधी वाटलं नाही त्याच्याकडून निराशा भंग नाही झाली आमच्या.
खूपच छान माहिती दिली मित्रांनो भाऊने आपल्याला. तसेच आपल्यासोबत ड्रायव्हर विठ्ठल बापू आगळे. तर खरोखर तर मग म्हटलं तर शंकरपटात हिंद केसरी ज्यांनी खरंच आज बापू हिंदकेसरी आहे आणि शंकरपटात म्हणजे असं नाही ते आपले बैल आपल्या बैल आपला बैल आणि त्यांचा बैल कधीच वेगळा नाही. त्यांचे घरचे बैलही आपल्याच नावावर पळते आणि हे पण पण खरं तर या बैलामध्ये फार मोठी गोष्ट मी तुम्हाला बापूची सांगन काय. ज्या वेळेस बैल थोडासा रिवर्स झाला होता, रिवर्स म्हणजे बैल बिमार होता, आजारात होता. आजही बैल आजारात समजा 2 महिने झाले, पण बापू बाकीच्या इतर धुरकऱ्यातला आणि त्यांच्यातला फार फरक आहे. ते आजही आपल्याच बैलासोबत होते, कालही होते. त्यांचे स्वतःचे बैल मैदान जरी असलं तर ज्या दिवशी लाडक्या पळवायचा त्या दिवशी ते कुठं जात नाही, लाडक्याच पळवते. आणि आमचं म्हणजे मी सांगतो माझं स्वतःच का आपण या क्षेत्रात फार माणसाची आता तुम्हालाही माहिती हल्ली ड्रायव्हरची फार हाजी हाजी आहे. परंतु या काळात असं आहे माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच बैलाची काळजी. फेरा घ्यायचा तर तेच म्हणतील आता फेरा घ्यावाच लागतो, हे करायचं. आणि लाडक्या जरी काही असेल आज जे क्वालिटी हे सगळं हे खरं तर हे बापूचेच मुळ आहे. बापू फार लक्ष देते. थोडं जरी झालं तर बैलाला हे करा ते करा. डॉक्टर असेल खिलाई पिलाई असेल सगळं त्यांच्याच मनाने असतं. ते जे सांगाल तेच करते सगळ्यांना. भाऊ बैल आणि आपला 15-15 दिवस किंवा महिना ज्यावेळेस साखळी पद्धत खेळ लागतात हम्म, बाहेर तुम्ही पाठवता सारखं तुमचं जाणं होत नाही. मग कोण असतं बैलासोबत खरी सगळं काळजी? बापूचेच म्हणजे बापूच्याच भरोश्यावरती असतं. आणि बापू मला माहिती आहे मी जीव लावत नाही, माझ्यापेक्षा ज्यादा बापू जीव लावते बैलाला. बैलाला लाडक्याला जेवढं बापू जीव लावते मला माहिती आहे आपल्या घरचे आम्ही कोणीच नाही लावू शकत. ते फार जीव लावते त्याला. ते स्वतः असं कोणी नाही, ते स्वतः दूध पण लगे दूध नसल तर गाडी घेऊन कुठं पण जातील, पण बापूच दूध आणते. असं नाही होणार का एखादी जाऊ द्या लय लांब आहे 15 किलोमीटर आहे कशाला दूध आणायचं, असं नाही. ते दूध आणते म्हणजे ते सगळ्यात पहिले ते. आणि सगळ्या पोरांना सगळ्यांना शिस्त म्हणजे बापूमुळे आमची. चला बघूया बापू सोबत बोलूया 2 शब्द. नमस्कार बापू. नमस्कार. काय सांगता येईल लाडक्याबद्दल? लाडक्याचं काय आपला एक नंबर बैल पळणार आहे. झालं थोडं दुखण्यामुळे बैल घरी होता आजारपणामुळे. आता काढायचा मैदानात परत. बाप्पा आपल्याला हा नाद किती वर्षापासून आहे? मला जसं कळतं तसं हे असणार. पण ज्यावेळेस एखादा नवीन वासरू घ्यायचं असतं काय बघता बाप्पू? आता बघताना समजा वासरू चांगला बघून घ्यायचा बाबा पळायच्या याच्यात ते शेवटी आपल्याला त्याच्यात जीव लावणं ते सगळं काम आहे, व्यवस्थित जपणं ते. आता भाऊनी सांगितलं जसं की लाडक्या घेण्याचं नियोजन सगळं बापूंचं होतं. हाच का आवडला असा हा लाडक्याच का बैल घेतला? वासरू घेतानाच वासरू जे आहे का वासराला गतीली होती पाळताना. वासराला क्वालिटी त्याचा स्वभाव एकदम शांत स्वभावाचा बैल होता. चालू केल्यापासून आपणच चालवता काय खासियत सांगता येईल पळायची? पळायचं काय एक नंबर बैल आहे. पळायचा विशेष म्हणजे लाडक्याचा विशेष नाही. कोणत्या बैलात पळवा कुठल्याही खांदी पळवा म्हणजे त्याचं असं टेन्शन नाही का बा जसं ज्यादा हाण मारायचं काही नाही. बापू आजपर्यंत बरीचशी मैदान झाली तुमच्या आवडीचं मैदान कोणतं ठरले? बैरम मध्येच पहिल्या सुटी एक नंबर केलता आम्ही बैरमचंच मैदान. त्यानंतर मैदानात भरपूर केली एक नंबर मध्ये. आज बऱ्याचशा नंदीमध्ये तुम्ही लाडक्या पळवला. कोणत्या गाडीची अशी वाटली तुम्हाला की ही गाडी खरंच तुमच्या मनासारखी आज ती गाडी 2 नंदीचा मेळ येऊन पळाली अशी गाडी? गाडी मिळत भीमा एक गुम्मीचा मोरे साहेबाचा भीमा सोबत बी लय दिवस गाडी पळाली. त्याच्यानंतर विदर्भामधला लक्की अमरावती जिल्ह्यातला त्या लक्कीत बी त्या दोन्ही बैलात तर लय म्हणजे भरपूर लागन तेवढे नंबर केल्या. त्या बैलात एक नंबर मध्येच पळवला. आज बैरम व्यतिरिक्त तुम्ही बरेचसे मोठे मोठे मैदान नामांकित केले बापू. भरपूर. आज शंकरपटात विदर्भ साईड तुम्ही जास्त खेळता. कोणत्या मैदानात असं वाटलं की आज किंवा असं झालंय की आज रस्ता बरोबर नाही किंवा कदाचित होऊ शकत नाही आणि बैलांनी आपलं साध्य करून दाखवलं असं कोणतं मैदान तुम्हाला ठरलंय? सांगू रस्त्याचा प्रॉब्लेम राहतच नाही. रस्ता थोडंफार आता समजा जागेचा प्रॉब्लेम असतो. आपल्या बैलाला गती राहिली तर असं कुठंच आम्हाला कसं अनुभवलं नाही बुवा रस्ता खराब आहे. आज इथं त्याच्यामुळे नंबर नाही झाला. लाडक्यानं आपल्याला पाहिजे तिथं नंबर करून द्या. मालकांचा एवढा विश्वास आहे बाप्पू आपल्यावर कायम बैल आपण आपले बी दावणीला बैल आहेत आणि लाडक्याला आपण घेऊन एवढं पूर्ण सीझन भर असतात आणि कोण असतं सुट्टीला वगैरे सहकार्य वगैरे कोण सुट्टीला असतं? काय आपलं इस्लाम भाई आहे. अजून मग कोणी बी राहत जे असं मैदानात येईन ते शक्यतो इस्लाम भाईच राहतो जास्त करून. बापू ज्यावेळेस बाहेर जाता आपण बैल आकाश नवीन भाऊ बैल आहे. हाकायचा वेळ येतो योग येतो काय बघताय लाडक्यात पायरा करताना?
लाडक्यात काय आता समोरचा बैल बघूनच काय पायऱ्या करायचा आणि आपल्या बैल समोरचा बैल आपल्या बैल समजा पळा जागा असला तर करून घ्यायचं. आणि तसं आपला बैल काय नाही 19-20 धकून घेतो आणि आपल्या बैल जे खासियत इकडं तिकडे बाहेर कधीच जाणार नाही बैल सरळ रस्त्यात म्हणजे रस्त्यात. बापू आज बरेचसे नंबर घेतले, मोठे भरपूर मोठे भरपूर. मैदान झाले, पण आज बघता आपण चौकडं 3 फेऱ्याचं मैदानाचं जास्त चर्चा आहे. 3 फेऱ्यात पळवलाय का कधी? नाही 3 फेऱ्यात नाही. 3 बैल फेऱ्यात आपल्याला सेकंद मध्येच पळतो सेकंद मध्ये 1 नंबर होतो मग काय गरज आहे आपल्याला 3 फेऱ्यात. हो, खूपच छान रित्या आज माहिती दिली. बापू लाडक्याबद्दल अजून काय सांगता येईल? काय शरीरयष्टी काय सांगता येईल? लाडक्याच काय शरीर एकदम मजबूत बैल आहे. बैल मापात आहे ज्यादा छोटा बी नाही मोठा बी नाही. एकदम आणि आणि बैल पळायला गरम बैल जास्त. जसं स्वभावाला शांत तसं पळायला गरम. हो स्वभाव लय शांत आहे पळायला गरम आहे पाहिजे तसा. मैदानात कसा स्वभाव असतो बापू? मैदानात बी जोपर्यंत दोर लाईत नाही तोपर्यंत शांतच आहे. दोर लावला का बैलाला तरच मग बैल गरम होतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा लाडक्या नाव. सध्या हा हा नाव पहिले मी तरी ऐकून नाही. हा नाव कसं पडलं? नाव पहिलं तेच नाव लाडक्या होतं आणि आपलं लाडानं ते लाडक्याच राहील. नाव पहिल्या मालकाने ठेवलं होतं. पहिल्या मालकानं लाडक्या. आता कोणत्या मैदानात दिसेल लाडक्या पळताना आम्हाला? आता खालीच विदर्भात. विदर्भात नागपूर अमरावती साईडला आता समजा हे 4-2 दिवसात 8 दिवसात जाणारच आहे. आता तब्येतीत कशी सुधार झाली, काय बदल? तब्येतीत 1 नंबर झाला बैल 1 नंबर पळू राहिला हातात फेरा टाकला बैलाची आता म्हणजे काही वांधा नाही राहिला. अजून इथून आता आता वयाला कसा आहे, दाताला कसा आहे? दाताला आता 4 दात झाला. आज एवढी मोठी खरेदी नवीनच झाली होती त्या टायमाला. सुरुवातीला बैल कमी यायला लागला, सुरुवातीला वातावरणात जसं भाऊनी सांगितलं की बदल व्हायला लागला. काय वाटत होत त्या टायमाला? नाही काय नाही आपल्याला विश्वास होता ठामका बैल जसा आपण बैल 100% पळवणार आणि 100% नंबर घेणार आहे आपल्याला खात्री होती. आणि आता बी तुम्हाला सांगतो 100% खाली गेले 1 नंबर करणार बैल. बापू आज या 1-2 मैदानात नाही सांगत समजा पण 1-2 मैदान नंतर 100% बैल 1 नंबर करणार म्हणजे करणार. बघा मित्रांनो, विश्वास आज आपल्या लक्ष्मीवर जर विश्वास असेल तर काही पण होऊ शकतं. बापू आज बरेच 10 वर्षापासून तुमचा अनुभव आहे. आज लाडक्याला बघितलं तर कोणत्या बैलाची आठवण होते की ह्या बैलासारखा लाडक्या आता पळतो? लाडक्या पहिली माझ्याकडे एक टिकली बैल होता म्हणून त्या बैलाने ह्या बैलाला सेम गती. तो बैल बघा मित्रांनो, बैलाची खासियत एका दाव्याने राहणार आणि शांत स्वभाव. शांत स्वभाव असल्यामुळे सगळ्यांचं बैलावर प्रेम, आणि जेवढं शांत स्वभाव तेवढा मैदानात रागीटपणा. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे जाईल त्या मैदानात त्यांनी नंबरच केलाय. सहजासहजी बैल खालच्या नंबरात कधी राहिलाच नाही, आणि मालकांनी पण एकदम छान रित्या सांभाळलाय. आणि बापू अजून काय सांगता येईल की आज वय वर्ष समजा 2 ते 2.5 वर्षाचा बैल आहे, आणि थोडासा दुखण्यापासून हे असल्यामुळं मैदानं जरा कमी झालीत. कोणत्या मैदानाची असं आपल्याला अपेक्षा आहे की या मैदानात आपला नंबर व्हावा? आता खालीच नवी मोठाले मैदान आहे बैरमचं मैदान सगळ्यात मोठं मानाचं मैदान राहतं पहिल्यापासून. बैरम बाबाची यात्रा आहे त्या यात्रेत मैदान होतं. ते मैदान आता जानेवारी महिन्यात भरपूर मैदान राहते खाली. मोठमोठाले हिंद केसरी मैदान ते जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ना खाली फुल मैदान राहते. अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा. म्हणजे एक आपल्यासाठी प्रश्न बापू, आपण शंकरपटातच एवढी आवड का? शंकरपट देवा बैल शंकरपटाची जसं शंकरपट हा आपला पहिला खेळ जुना 3 फेऱ्याचं मैदान आता चालू झालं. आपला पूर्वीचा खेळ आहे, हाच आपण जोपासत राहिलं पाहिजे. जसं हा बैल बी पळू राहिला चांगला बैल बी 1 नंबर करू राहिला. तसं मी 3 फेऱ्यात बी जातो 3 फेऱ्यात बी काही अडचण नाही. पण आपला बैल जसं शंकरपटात पळू राहिला शंकरपटात करायचं 1 नंबर होतो. खूपच छान रित्या माहिती दिली, आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. व असाच भविष्यात लाडक्या आम्हाला चांगल्या टॉपच्या नंबरात पाहताना दिसावा, यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.